समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपले एस पी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण जालना जिल्ह्यातील गोंदी या गावात आलेलो आहोत. आता यानंतर आपण या गोदावरी कृषी सेवा केंद्र या दुकानामध्ये आपण प्रवेश करतोय. त्या ठिकाणी काही शेतकरी बसलेले आहेत. त्यासोबत संचालक गोदावरी कृषी सेवा केंद्र ते आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. आपल्यासोबत शेतकरी पण आहेत. आता शेतकऱ्यांची चर्चा थोडीशी करण्यापाठीमागे उद्देश एकच होता. त्यांनी काही SV ॲग्रोचं काही तंत्रज्ञान वापरलं होतं. त्या तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्यांना नेमके कसे अनुभव आले आणि कोणत्या पिकासाठी वापरलं होतं हे थोडंसं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. भरत घुंगाशे. भरत घुंगाशे. गाव गोंदी. गाव गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना. तालुका अंबड, जिल्हा जालनामध्ये आपण आहोत. तर आता आपली चर्चा होत असताना तुम्ही सांगितलं होतं की मी माझ्या काही पिकांना शुगरबन SV59 SV81 साईज बिल्डर वापरले, बरोबर आहे? तर कोणत्या पिकाला वापरलंय आणि काय रिझल्ट आले हे थोडंसं आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगताय? हे टरबूज कलिंगडाला वापरला आपण. हां, पहिला समजा SV हे वापरला आपण, ते SV59 सुरुवातीचा पहिला डोस. त्याच्यानंतर मग शुगर पण. बरं, काय ते SV59 SV81 काय झालं बरं? ते यालाची वाढ भरपूर होते ना, ते मुळ्यांची पण वाढ झालेली दिसली. त्याच्यानंतर काय सोडलं होतं? त्याच्यानंतर मग पुढच्या स्टेजला मग असे शुगर पण सोडलं. शुगरबन म्हणजे ते 5 लिटरचं जे आपलं ड्रम येतो तो शुगरबन सोडलं. याने काय काय झालं आपल्या टरबूज वाढीची? म्हणजे असं याला बी चांगले राहतात आणि टरबूजाची साईज पण वाढते. टरबुजांची साईज सुद्धा साईज वाढते. म्हणजे बाबा पण आपल्या सोबत आहे तर त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. साईज सुद्धा काय होते? वाढते, मोठी होते. मग आता हे जे आहे तंत्रज्ञान, जे SV59 असेल, K-ट्रिप असेल, शुगरबन असेल, साईज बिल्डर असेल, तर त्याचा रिझल्ट निश्चितच चांगले येतात त्या टेक्नॉलॉजीचे. मग हे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे. नक्कीच 100%. तर आपण गोदावरी कृषी सेवा केंद्र संचालक यांच्या थोडीशी चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्ते सर. काय वाटते आमच्या टेक्नॉलॉजी संदर्भात, काय सांगता येईल? याच्यामध्ये शुगरमनमध्ये SV ॲग्रो सोल्युशनचं 50 SV59 आणि SV ड्रीप हे कलिंगड असेल किंवा कुठलेही पीक जर असेल तर मूळ व्हाईट रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी नंबर 1 आहे. अच्छा. 100% शेतकरी वापरतात त्याला. अच्छा. आणि सुरुवातीला ड्रीप म्हणून सोडतात. ज्यावेळेस टरबूजाची लागवड केली, एक 3-4 पानावर वेल आला की लगेच ते 59 ड्रीप सोडतात. अच्छा. फास्ट ग्रोथ होते मुळाची. म्हणजे 59 K-ट्रिप वापरल्यानंतर मुळांची ग्रोथ ही अगदी फास्ट होते. आपला मगाशी आपली चर्चा चालू होती त्यावेळेस मिस्टर मायक्रो संदर्भात काहीतरी बोलत होते मला. हां, मिस्टर मायक्रो आम्ही ह्या वर्षी कॉटनवरती दिले. कॉटनवर दिल्यानंतर फ्लावरिंगची स्टेज. आता मिस्टर मायक्रोचं जे वजन आहे, तुम्ही जे हातात बाटली धरल्यानंतरच तुम्ही बोलत होते की याच्यात काहीतरी दम आहे. नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ऍक्च्युली वजनापेक्षा याचं वजन जास्त आहे, म्हणजे घनता जास्त याची. अच्छा. हा, आणि जे पार्टिकल एकदम बढिया रिझल्ट याचा. आणि रिझल्ट कसे आहेत? एकदम बढिया. कस्टमरने स्वतःहून सांगितलंय की आम्हाला याचा रिझल्ट खूप टॉप आलेला आहे. आणि ज्याने सर्की स्प्रे केला त्याच्यासारखी आता सध्या एकदम स्टेजला एकदम जबरदस्त सारखी. सगळ्या शेतकरी वापरला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे. विकत असताना तुम्हाला काय अनुभव येतोय? आमचं SV ॲग्रोचे तंत्रज्ञान आहे ते आपण विकत असताना मार्केटमध्ये तुम्हाला काय अनुभव येतोय? फीडबॅक चांगला आहे सर. शेतकरी खुश आहे? शेतकरी 100% खुश आहे. सगळ्यांनी वापरलं पाहिजे. हो, चालते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.